हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? चला, मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते व्लॉगला. तसं तर मी प्रोफेशनल टीचर आहे. 1ली ते 10वीपर्यंतच्या मुलांचे मी क्लास घेते. पण मला आवड आहे, त्यासाठी मी माझे यूट्यूबचं चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे. एक माझं एज्युकेशनचं चॅनल आहे, ज्याच्यामध्ये मी स्टडीजचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते. आणि इथे माझं फक्त डेली रुटीन वगैरे जे आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि मला ते आवडतं. चला, आज आता ना क्लासहून आल्यानंतर मी आता पुढचा स्वयंपाक वगैरे करत आहे ना, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर कालच मी शेपूची भाजी आणून ठेवली होती. कारण आमच्या इकडे ना शुक्रवारचा असा बाजार भरतो, ऑर्गॅनिक बाजार. तर त्याच्यामध्ये चांगल्या भाज्या अशा मस्त फ्रेश असतात. तर मी येताना सगळ्या भाज्या घेऊन आलेली आणि बराच वेळ बसून सगळ्या क्लीन वगैरे करून चॉप करून सगळं करून ठेवलेलं. म्हणजे हे प्रिपरेशन जर झालं असेल तर नेक्स्ट डे ना मला मग सगळं करताना खूप सोपं जातं. म्हणून मग मी ज्या दिवशी आणते ना त्या दिवशी सगळ्या भाज्या बसून एकाच वेळेला निवडून घेते. जरी 2 तास लागले तरीसुद्धा मग मी त्या माझं चालूच असतं. म्हणजे टी व्ही वगैरे लावते बघत किंवा थोडाफार मध्ये उठते बसते, पण असं करून मी शेवटी पूर्ण कंप्लीटच करते. आणि आता इथे पाहाल तर शेपूची भाजी अगदी बारीक मस्त कट करून घेतलेली, स्वच्छ धुवून पण घेतली. आणि हो, मी ना आधी कट करून घेतली आणि नंतर धुतलेली आहे, कारण शेपूची भाजी ना आधी धुवायला जमतच नाही. तर तुम्ही धुवत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा मला तसं. आता मस्त लसणाची फोडणी दिली आणि त्यानंतर शेपूची भाजी घातली. मुगाची डाळ भिजत घातलेली होती, ती पण घातली. हळद आणि मीठ घातलं. मस्त एकदम छान झालेली आहे. आणि हिरवी मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये घालायची असते. आणि दुसरीकडे ना मी कालच बाजारातून, म्हणजे शुक्रवार बाजारातून जास्त करून मी सगळ्या भाज्या हल्ली आणते. तर आवळे पण होते, तर म्हटलं चला आवळे घेऊन जाऊया, कारण मला आवळा पाक बनवायचा आहे. तर त्यासाठी आवळे आणले आणि हे आता मी शिजत ठेवलेले आहेत. खरं सांगितलं तर हा जो आवळ्यांचा भाग आहे ते म्हणजे सगळं करून झालेलं आहे ऑलरेडी. आणि हा व्हिडिओ एडिटिंग करताना खूप उशीर झालेला आहे. सो आय होप तुम्ही समजून घ्याल, कारण सकाळी 2-3 तास, त्यानंतर मग संध्याकाळी 4 तास 5 तास असं माझं कंटिन्यू ट्युशन्स असतं. त्यामुळे मला एडिटिंग करायला ना काही वेळेला वेळच मिळत नाही. आणि एडिटिंग करून ठेवलं तर व्हॉईस ओव्हर करायला मिळत नाही, कारण एकदम रोड साईडनं आमचं घर असल्यामुळे गाड्यांचे तर एवढं म्हणजे चालू असताना येणं जाणं, आणि त्यामुळे त्यांचं त्या हॉर्नचा आवाज येते, यामुळे ना खूप डिफिकल्टी होते. बट ठीक आहे, सगळं मॅनेज करत कसंही मी आपलं थोडंफार वेळ मिळेल तसं माझे व्हिडिओज अपलोड करते आणि तुम्ही ते पाहता. ठीक आहे, आवडतं मला की चला तुम्ही तेवढा तरी सपोर्ट मला करताय. शॉर्ट्स व्हिडिओंना चांगले व्ह्यूज येतात, पण मोठे ब्लॉग्स असतात तेवढे जात नाहीत. बट इट्स ओके, समाधानी आहे मी त्याच्यातच. आणि आता ना इथे टोमॅटोची चटणी बनवायची होती, त्यासाठी मी मस्त टोमॅटो कच्चेवाले आणले होते. ते पण मी आता सगळं मस्त एकदम शिजवून वगैरे घेतले, म्हणजे तव्यावरती. आणि ह्याचासुद्धा मी व्हिडिओ घातलेला आहे, तुम्ही पहा, चॅनलमध्ये आहे तो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ना थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर घालायची. त्याच्यामुळे ना एक थोडंसं असं गोड लागतो ना, खूप चवीला छानच वाटतं. तर चटणी बनवताना तुम्ही ते लक्षात ठेवा, थोडीशी साखर घाला. सो आता मस्त एकदम आवळे जे आहेत शिजलेत आणि ते साईडला काढून घेतले. आणि खरं सांगू, हे आवळे ना आज शिजवले मी आणि नेक्स्ट डेला मी ते बनवलेले आहेत, कारण मला संध्याकाळी आल्यानंतर वेळच नव्हता. विचार केलेला संध्याकाळी आल्यानंतर ते करेन, पण काही वेळ मिळाला नाही. मग मी झाकून ना ते थोडे परत गरम केले, झाकून असेच ठेवून दिले. नेक्स्ट डे पुन्हा थोडेसे गरम करून घेतले, कारण गरम केल्यानंतर ना त्याच्या फोडी जे असतात ते सेपरेट छान होतात. आणि मग मी बनवलं, गुळपाक बनवलेला आहे आणि खरंच खूप छान झालं आहे. तर आवळा आपण असा सहज खात नाही ना, तर अशा प्रकारे बनवून तुम्ही मुलांनाही देऊ शकता, स्वतःही खाऊ शकता. तर आता इथे ना मस्त एकदम डाळीला फोडणी देते मी. आपण दाल फ्राय म्हणतो ना त्या प्रकारे, कांदा वगैरे घालून. आणि तुम्ही बघितलं की काय काय आता मी घातलेलं आहे सगळं. आणि खरं सांगू, ही डाळ एवढी अप्रतिम आणि टेस्टी झाली, मस्तच एकदम छानच वाटली. दोन्ही वेळेला मी खाल्लेली आहे आणि दोन्ही वेळेला मला खाताना आवडली. कारण एकदा बनवली की संध्याकाळपर्यंत पण थोडीफार उरतेच, आणि ती मग संध्याकाळी मी परत आम्ही खातो. म्हणजे असं उरलेलं अन्न आम्ही सगळं खातो, नेक्स्ट डेला पण खातो. सो डाळीला एवढी छान फोडणी झाली. आणि सांगू, जेव्हा आम्ही फोडणी दिली ना, तडका एवढा स्ट्रॉंग झालेला की नुसता शिंका, आणि बाहेर मुलांनासुद्धा नुसता ख चालू झालेला की नमा मला म्हणते, मम्मी एवढं काय केलं आहेस तू आतमध्ये? आणि तुम्ही बघता किचनमध्ये पण थोडासा धुरळा झालेला आहे. आणि जेव्हा डाळ ओतली ना तेव्हा असा धूर निघतो का नाही, तो थोडा जास्तच झाला. पण जी डाळीची टेस्ट होती त्यासमोर हे सगळं काही मग मॅनेज करता येईल. तर तुम्हीसुद्धा ना अशा प्रकारचा तडका द्या आणि बघा, एवढी अप्रतिम डाळ होईल ना, मस्त ना. आता खतपत अशी मी 10 मिनटं डाळ शिजवून घेतली आणि तुम्ही पाहताय एवढी भारी झालेली आहे ना.
तर नक्की ट्राय करा. सगळं झाल्यानंतर किचन एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि आता माझा मस्त जेवणाचा ताट रेडी झालेला आहे. आज चपाती नव्हती कारण का पीठ म्हणजे गहू दळायचं आहे, त्यामुळे फक्त भात केलेला आहे. पण भात, डाळ, शेपूची भाजी आणि चटणी खाताना एवढी मस्त मजा आली ना की काय सांगू. तर तुम्ही पण ट्राय करा. आवडला असेल व्हिडिओ तर जाता जाता लाईक करा. बाय बाय.